कोणत्या संताला त्रास झाला नाही. ज्ञानेश्वर महाराज पहा, तुकाराम महाराज पहा, इतर संतांचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर प्रत्येक समाज प्रत्येकाला त्रासच दिला. कोणालाही सुखाने खाऊ दिलं नाही, कोणालाही सुख पडू दिलं नाही, सर्वांना त्रासच. आजही ती स्थिती आहे समाजामध्ये. चांगल्याला कोण मानतो, चांगल्याला कोण मान देत? धांगड धिंगा असल्यावर सगळे पळत्या. चांगल्याच्या मागे जातात का? ज्याने ज्ञानेश्वरी पाठ केलेली, गाथा पाठ केलेला आहे, भागवत पाठ केलेलं आहे, तीनही ग्रंथ मुखोद्गती, आणि आशाचे कीर्तन पहा बरं किती प्रमाणात होतात. आणि ज्यांचे हरिपाठ पाठ नाही, ज्यांच्या वाङ्मय पाठ नाही, फक्त डोळ्याला पाणी आणायचं, 2-4 गोष्टी सांगितल्या, 2-3 म्हटलं का त्यांच्या मागं लोंडाचे लोंडा किती येतात. एवढे नाही तेवढे घ्या, आधी टाकून द्या. त्यांनाही भरोसा राहिला नाही. आता आधी बँकेत टाकून घ्या, मग येतात. राहतो कीर्तन होईपर्यंत दाख. महाराज काय म्हणते, किती घेत्या, काय घेत्या, आता ते सगळं माहीत होतं, अगोदर ठरलेलं राहत. त्याच्यामुळं धाकही राहील ना, आता अगोदर ठरवून घेतात. पण पूर्वीच्या काळामध्ये या ज्या महात्मे होते, या महात्म्यांनी जोग महाराजांच्या तालमीतून जे आलेले महात्मे, आणि या महात्म्यांनी कधी अपेक्षा केली नाही, आकांक्षा केली नाही. बंशीबाबाचं जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर जवळचंच उदाहरण आहे आपल्या. कधीच कीर्तनाचे पैसे घेतले नाही, कधीच नाही. हा, फक्त मला एसटीला एवढं तिकीट लावलं तेवढं दे आणि जा, बाकीच घेऊन जा परत. एसटीचं तिकीट, एसटीनं आले तर, कोणाची गाडी आणली तर गाडीचं डिझेल, याच्या पलीकडं कधी नाही. आणि याच्या पलीकडं न गेले तरी पण त्यांना काही कमी पडलं नाही. कमी पडलं, समाजानं त्यांना काही पडू दिलं का? शेवटपर्यंत काही कमी झालं का? काही झालं नाही. आता तुम्ही 50 घ्या, 60 घ्या, लाख घ्या, पण म्हातारपण त्यांचं पाहून घ्या. त्यांच्या म्हातारपणाला कोणी जवळ येत नाही.